नमस्ते बालमित्रांनो, आपण कसे आहात? आशा करतो आपण सगळे चांगले असाल। तर आज आपण एका नवीन अंकाची ओळख शिकूया। त्या अंकाचे नाव आहे 6 अंक। आतापर्यंत आपण 5 या अंकापर्यंत शिकलेलो आहोत आणि ते कसं लिहायचे ते सुद्धा बघितले। तर आज आपण शिकूया 6 अंक। 6 अंक कसा असेल तर आपण सुरुवातीला जे अंक शिकलेले आहोत ते अंक एकदा आपण बघून घेऊया। किती दिसतोय चित्रामध्ये बघा, किती चेंडू आहेत? बरोबर सांगितलं आहे 1। बघा आता पुन्हा किती चेंडू आलेले आहेत? मोजा, उत्तर काय असेल? 2। बघा किती चेंडू आहेत? 1 2, याला किती म्हणायचे आता? 3 चेंडू झालेत। पुन्हा बघा नवीन चित्र बघा आता चेंडूंचं 1 2 3, किती झाले? 4। बरोबर। पुन्हा आपण बघूया 1 2 3 4 आणि शेवटचं आलेलं आहे किती आलेलं आहे? ते 5। तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 5 अंक शिकलेलो आहोत आणि ते आपल्याला ओळखता येतात। या चित्रात बघा किती चेंडू आलेले आहेत? 1 2 3 4 5 आणि एक अधिकचा आलेला आहे। याला कसं ओळखायचं ते आपण आजच्या या पाठात शिकून घेऊया। आपण त्यापूर्वी एक छोटंसं खेळ घेऊया। तुम्हाला वर्गातील या वस्तू गोळा करायच्या आहेत आणि जो विद्यार्थी या खजिन्यातून या वस्तू लवकर गोळा करून आणेल तो या खेळाचा विजेता असेल। तर आपल्याला 1 बॉटल 2 पेन 3 पुस्तकं 4 दगड 5 फुले गोळा करायची आहेत। तर बघूया कोण लवकर गोळा करतो। चला आपण खेळ सुरू करूया। सुरुवात करा खेळाची। छान, तुम्ही सगळ्यांनी खेळ घेतलेला आहे आणि आता बघूया काय काय आपण गोळा केलेले आहेत। 1 बॉटल 2 पेन 3 पुस्तके 4 दगड 5 फुले। छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी गोळा केलं आणि याच्यातला एक विद्यार्थी काय ठरला आहे? आज विजेता ठरला आहे। आपण पुन्हा वस्तू मोजण्याचाच पाहूया सराव। किती दिसतंय पतंग? 1। आता किती पतंग झालेत? 2। बरोबर सांगितलं। आता किती पतंग झालेले आहेत? 3। अगदी योग्य। आता किती पतंग झाले आहेत? 4। आता बघा किती झालेले आहेत? 5। अजून एक पतंग आलेले बघा। तर हे कसं लिहायचं आपण बघूया। लिहिण्याची पद्धत कशी असते तर आपण मोजूया पुन्हा एकदा यांना। 1 2 3 4 5 आणि हे झाले 6। याला म्हणतात एकत्रित एवढ्या संख्यांना म्हणतात 6। आणि हे लिहायचं कसं तर या पद्धतीनं 6 लिहायचे असतात। आता आपण वर्गात जोड्या जुळवूया। चला मी तुम्हाला वेळ देतोय, बघूया कोण लवकर जोड्या जुळवण्याचा सराव करतो। चला सुरुवात करूया। छान, तुमच्या सगळ्यांचे झालेलं आहे सोडवून। तर आपण बघूया उत्तर काय असेल याचं। 1 चेंडू 2 पेन अगदी योग्य 3 मासे 4 केळी 5 काय आहेत आपल्याकडे? सफरचंद आणि 6 चेंडू। अगदी योग्य सराव केला तुम्ही। आता याच पद्धतीनं आपण पुन्हा एक सराव करूया। बघा मी चित्रामध्ये 6 हत्ती दिसत आहेत। 6 कसे लिहिलेले आहेत? मोजून 6। तुम्हाला सुद्धा चित्र मोजून सांगायचं आहे। बघा बरं पतंग किती दिसत आहेत ते लिहा। या पद्धतीनं आपल्याला सराव करायचा आहे आणि हाच अंक कशा पद्धतीनं काढायचा आहे ते बघा 6। तर सर्व विद्यार्थ्यांनो तुम्ही घरी 6 अंक लिहिण्याचा सराव करा। बालमित्रांनो आता आपण स्लाईडवर पाहिलं होतं की 6 अंकापर्यंत कसं चिन्ह लिहायचं आणि वस्तू कशी मोजायच्या। आता आपण प्रत्यक्षात वस्तूंद्वारे मोजूया। हे किती आहे? 1 बॉटल। छान। ह्या किती वस्तू आहेत सांगा बरं? छान, अगदी 2। हे चहाची कपं किती दिसत आहेत? 3। अगदी छान। हे दगड किती दिसत आहेत सांगा बरं? 1 2 3 4। अगदी उत्तर दिलं बरोबर। हे काय बघा माझ्या हातात? फुलं। किती फुलं आहेत? 1 2 3 4 आणि 5। एकूण फुलं किती झाले? 5। बघा बालमित्रांनो माझ्या हातात पानं किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 पानं आहेत।
6 मोजले की आपल्याला अंकामध्ये किती लिहायचे असतात 6. तर ठीक आहे, आपल्याला समजलं. आपण सुद्धा वर्गातील शैक्षणिक साहित्य पेटीच्या वस्तूंचा वापर करायचा आणि अंक शिकून घ्यायचं आणि त्याचा सराव करायचा. ठीक आहे, धन्यवाद.